नमस्कार. प्रेमाने बोला, धन निरंकार. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस सुख, शांती आणि समाधान शोधत आहे. पण हे नेमकं मिळतं कुठं? निरंकारी मिशन म्हणतं हे बाहेर कुठेही नाही, ते तुमच्या आमच्या आतमध्ये असलेल्या निराकार परमात्म्याशी जोडण्यामध्ये आहे. आता त्या परमात्म्याशी जोडण्यासाठी निरंकारी मिशनने 3 सोपे मार्ग काढलेत. ते मार्ग कोणते आणि त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. निरंकारी मिशनचं पहिलं कर्म सत्संग. सत्संग म्हणजे सत्याचा संग. साधू संतांच्या सहवासात जाऊन ईश्वराला आठवणं म्हणजे सत्संग. सत्संग मध्ये गेल्यानंतर आपल्यातले नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार येतात. सत्संग मध्ये गेल्यानंतर सर्वांमध्ये एकच निराकार प्रभू वास करत आहे हे समजलं की एकमेकांमध्ये प्रेम तयार होतं. गढूळ पाण्याचा तांब्या वाहत्या पाण्यात टाकला तर तोही स्वच्छ होतो. तसं या संसारामध्ये राहून आपलं मलिन झालेलं मन सत्संगात गेल्यानंतर स्वच्छ होते. म्हणून सत्संगला खूप महत्व आहे. सत्संगचं महत्व सांगताना तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, सत्संगतीचा महिमा तोर करी संकटाचा परिहार. जैसे लोखंडा लागे परिस होत असे सुवर्णाचे तेज त्यास. मनाचे मळ जाती धुवनी साधू संतांच्या चरणी मिळवणी. तुका म्हणे भेटे देव सत्संग धरिता भाव. सत्संगात गेल्यानंतर देव सुद्धा भेटतो. म्हणून संत म्हणतात, जयास वाटे देव पाहावा त्यांनी सत्संग धरावा. सत्संगाविन देवादी देव पाविजेतच नाही. म्हणून रोजच्या आयुष्यातला थोडा वेळ काढून आपण संतांच्या संगतीत राहावं. निरंकारी मिशनचं दुसरं कर्म आहे सेवा. निरंकारी मिशन मध्ये सेवेला खूप महत्व आहे. सेवा म्हणजे फक्त शारीरिक श्रम नव्हे, तर कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली सेवा. सेवा करत असताना आपल्या मनामधला मीपणा व अहंकार गळून पडतो, कारण सेवा आपण दास भावनेनं करतो. सेवा करण्यामध्ये खूप आत्मिक समाधान आहे. म्हणून सेवेचं महत्व सांगताना तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, सेवा भाव हा मणिधरा अहंकार हा दूरसारा. नरसेवा नारायण सेवा हेची भक्तीचे लक्षण. दीनदुबळ्यांची काज तोची ईश्वराचा साज. तुका म्हणे सेवा धर्म हेच मनुष्याचे कर्म. म्हणून सेवेला महत्व आहे. सद्गुरू माऊली म्हणतात, सेवा करावो सेवा हाच पुण्याईचा ठेवा. सांग्या हा सद्गुरू माझा हीच खरी गुरुसेवा. म्हणून रोजच्या जीवनामध्ये जगत असताना आपल्याकडनं थोडीफार सेवा घडावी. निरंकारी मिशनचं तिसरं कर्म आहे नामस्मरण. नामस्मरण म्हणजे देवाला सतत आठवणे. नामस्मरण केल्याने मन एकाग्र होते. मनातील वाईट विचार निघून जातात. नामस्मरणाने मन स्थिर राहते. सुख असो वा दुःख आपण नामस्मरण करत असू तर मनाची स्थिरता येते, कारण नामस्मरणाने आत्मिक समाधान मिळते. नामस्मरणाचे महत्व सांगताना तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, नामस्मरणाचे सुख हटेल सर्व दुःख शोक. चिमरण हेच कवच भारी रक्षण करील संकटावरी. मना मिळे शांती थोर आठवता तो निरंकार. तुका म्हणे नामसार तेनेच सुधारेल संसार. म्हणून नामस्मरणाला खूप महत्व आहे. ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये लिहून ठेवलं, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे. म्हणून रोजच्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण नामस्मरणही करत राहूया. संतजनांनो, हे तिन्ही स्तंभ एकमेकाशी जोडले गेले. सत्संग केल्याने ज्ञान वाढते,
ज्ञान वाढल्याने सेवा घडते आणि निराकार प्रभूची आठवण 24 तास आपल्या स्मरणात राहते. जसं सायकल चालवण्यासाठी 2 चाके एक चेनची गरज आहे, तसं जीवनाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी सत्संग, सेवा आणि नामस्मरण याची गरज आहे. या तिन्हीवर आपण चालत राहिलो तर जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळतं. म्हणून या तिन्हीवर जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद मिळवूया. प्रेमाने बोला, दयाने राहा.